नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की कर्जमाफी नको, पीक विमाचा 1 रुपया द्या फक्त. अक्षरशः महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आहेत ते वैतागले आहेत, कंटाळले आहेत आणि वाट बघून बघून थकले आहेत की कर्जमाफी आता काही होणे शक्य नाही. तरी पण शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर साहेब हे 19 तारखेला आंदोलन करणार आहेत मुंबई या ठिकाणी. तसेच बच्चू कडू साहेब आहेत, हे सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. जसं की रांगोळीच्या माध्यमातून ते आंदोलन करत आहेत. त्यानंतर विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा हे सगळं चालू आहेत. आणि कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो अजूनही जेवढ्या काही मीटिंग झाल्यात त्याच्यामध्ये काही मांडला गेला नाही आहे. तरी पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आशा लागून आहे की कर्जमाफी होऊ शकते, कधीतरी कर्जमाफी होईल. कारण की कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांवरचा सगळा ताण, सगळा कामाचा भार, सगळ्या घराचा, कुटुंबाचा जो काही ताणतणाव आहे तो निघून जाईल असं प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटते. पण अजूनही कर्जमाफीची घोषणा काही झालेली नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या गोष्टीवर काम करत आहेत, पण अजूनही त्यांच्या कामाला काही दिशा मिळालेली नाही असं आपल्याला दिसून येतंय. पण कधी पण मुख्यमंत्री साहेब आहेत ते कधी पण कर्जमाफी करू शकतात. आपण आशा सोडायची नाही, कारण की कधी पण काही पण होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की विविध ठिकाणी वेगवेगळे मोर्चे चालू आहेत. त्याच्या माध्यमातून काय होईना की आपल्याला वाटते की आज न उद्या कर्जमाफी होईल आणि आपल्यावरती जे काही कर्जाचा बोज आहे, तो ताण आहे, पीक आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही, उत्पन्न मिळत नाही आणि पैसे जवळ नसल्यामुळे ताणतणाव वाढतोय. अशा याच्यामध्ये जर कर्जमाफी झाली तर खूप चांगलं होईल असं प्रत्येकालाच वाटतंय. आणि अमरावती जिल्ह्यातून मला एक कॉल आला असंच परेशान होऊन शेतकरी बांधवांचा की साहेब म्हणे कर्जमाफी नको म्हणे, आम्हाला कर्जमाफी नाही झाली तरी चालेल, पण पीक विम्याचा आम्ही जो भरलेला 1 रुपया तो आम्हाला वापस जर दिला तर आम्ही खुश होऊन जाऊ म्हणे. म्हणजे किती असं वाईट गोष्ट आहे ना की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अशी गोष्ट सहन करावी लागते. पण याला जबाबदार सरकार नाही आहे, याला जबाबदार कोणीच नाही आहे. कारण की आर्थिक टंचाई, अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर भरपूरशा गोष्टी आहेत. नाहीतर जर असं नसतं तर त्यांना वाटत नाही का की कर्जमाफी करावी, असं पण असेल. आता नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला बघाव्या लागेल. कारण की करायची तर ते एका शब्दात करू शकतात. एकदाच बोलले ते की कर्जमाफीची घोषणा त्यांनी दिली, ठरवलं तर ते लगेच करू शकतात, एका दिवसात करू शकतात, एका मिनिटातही करू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने जास्त ताण घ्यायचा नाही आहे. जे होईल ते बघून घ्या, पुढं बघून घेऊ. पण आता सध्या तरी तुम्ही त्याच्यावर जास्त ताणतणाव घेऊ नका. तुमचे कामं चालू द्या, चालू कामामध्ये तुम्ही अपडेट बघत राहा. पण त्या गोष्टीवर अवलंबून राहू नका की कर्जमाफी होईल आणि ते होईल आणि माझं असं काम होईल, अशात भानगडीत पडू नका. कारण की आता त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मागच्या वेळेस एका मीटिंगमध्ये की कर्जमाफी होणे शक्य नाही आहे, कारण की काही गोष्टी आहे म्हणे, भरपूरसा ताणतणाव आहे सरकारवर, त्याच्यानंतर आर्थिक टंचाई आहे, बाकीचे इतरही कामं झाली त्यामुळे कर्जमाफी करता येणार नाही. असं म्हणजे वेगवेगळे भरपूरसे कारण आहेत, ते आपल्याला एवढे माहिती नाही, आपण एवढं स्पष्ट सांगू शकत नाही. पण जे शेतकरी बांधवांचा जो रोष आहे, जो शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत त्याला कुठंतरी दिलासा मिळाला पाहिजे. कमीत कमी राज्य सरकारने ज्या बँका आहेत त्यांना परेशान करतायत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, की त्यांना एक समज दिली पाहिजे की महाराष्ट्रातील जे गोरगरीब शेतकरी बांधव आहेत, जे ताणतणावामध्ये आहेत, जे कर्जमाफी न झाल्यामुळे परेशान आहेत, त्रस्त आहेत, त्याच्यामध्ये भरपूरसे काही जास्त करून वयस्कर लोक जास्त आहेत, तर ते काही करू शकणार नाहीत. म्हणजे हतबल झालेले असतात भरपूरसे बिचारे. तर त्यांच्यासाठी काय होईना की थोडासा दिलासा त्यांना दिला पाहिजे, थोडा वेळ त्यांना जास्तीचा वाढून दिला पाहिजे, जेणेकरून ते थोडं करून काय होईना की जे पैसे आहेत त्यांना भरण्याचा एक काय म्हणतात त्याला टाईम
पिरियड जो आहे तो वाढून मिळाला पाहिजे. असं केल्यानंतर जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने जगू शकेल. आणि त्याच्यानंतर मला अजून एक कॉल आला होता की पीक विमा तसेच बाकीचे इतरही काही आणि कपाशी विषय अशा भरपूरशा गोष्टींसाठी कॉल चालूच असतात. पण कर्जमाफीवरच जास्त करून कॉल येत असतात, चालू असतात की कसं काय जालना जिल्ह्यातील राधाकिशन बेंद्रे साहेब आहेत जे अपंग आहेत, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. तर त्यांना असं वाटतंय की कर्जमाफी जर झाली तर माझ्यावरचा जो ताणतणाव आहे, जे टेन्शन आहे ते हलकं होऊन जाईल. आणि खरंच असं झालं पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. पण मग आता नाण्याच्या आपण दोन्ही बाजू बघायला पाहिजे. नेमकं जर करायची असती त्यांनी खूप लवकर केली असती, एवढं तुम्हाला अडवून धरायचं काम पडलं नसतं. पण का असं करता येतं त्याच्या मागचं कारण शोधणं सुद्धा आपण गरजेचं आहे की नेमकं काय घडतंय. महाराष्ट्र सरकारवर किती ताण आहे, किती आर्थिक ताण आहे, किती लोड आहे हे पण आपण बघणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघत असताना भरपूर जणांना वाटत असेल की तुम्ही असं बोलतायत की आतापर्यंत आपण कर्जमाफीवर बोलत होतो पण आता तुम्ही असं का बोलतायत. याच्या भरपूरशा कमेंट्स मला येतील. पण खरंच तुम्ही बघा नाण्याच्या दोन्ही बाजू. नेमकं खरंच का नाही झाली कर्जमाफी. याच्या पहिले जेव्हा झाली तेव्हा पटपट झाली, तेव्हा जास्त करून आंदोलन वगैरे करायची गरज पडली नाही. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांचं म्हणणं एकच आहे की करायची ते खूप लवकर करतील, एवढा वेळ ते घेणार नाही. प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे की आम्हाला कर्जमाफी नको आहे, आम्हाला पीक विम्याचा 1 रुपया परत पाहिजे. जास्त बोलणार नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.